परळीत गेल्या 20 वर्षात अनेक राजकीय खून झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता। 1.25 वर्षापूर्वी महादेव मुंडे या राजकीय कार्यकर्त्याचा खून झाला। परळीच्या कोर्टासमोर झालेल्या या खुनाचा तपासही अद्याप झालेला नाही। न्यायासाठी महादेवच्या कुटुंबाची वणवण सुरू आहे। सुरेश धस यांनी आवाज उठवल्यानंतर आता या प्रकरणात न्याय मिळणार अशी आशा पल्लवित झाली आहे। पाहुयात नेमकं काय घडलं होतं। परळीच्या महादेव मुंडेंचं काय झालं? कोर्टासमोर महादेव मुंडेंचा खून कुणी केला? मुंडे कुटुंबावर न्यायासाठी वणवण करण्याची वेळ। हा फोटो पहा। हा फोटो आहे महादेव मुंडेंचा। महादेव मुंडेंचा बरोबर 1.25 वर्षांपूर्वी म्हणजे 21 ऑक्टोबर 2023 रोजी खून झाला। हा खून कुठं आड रस्त्याला झाला नाही। त्यांचा मुर्दा पाडला गेला परळीच्या कोर्टासमोर आणि वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात। महादेव मुंडे हे व्यापारी होते, पण त्यांचा खून राजकीय असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। महादेव मुंडेंसारख्या अनेकांचा परळीत खून करण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। 2023 ला महादेव दत्तात्रय मुंडे या तरुण माणसाचा खून झालेला आहे आणि त्या खुनाचा अद्याप एकही आरोपी अटक केला गेलेला नाही। आरोपी सुशील म्हणून जो आकाचा पोरगा आहे त्याच्या अवतीभोवती फिरताना दिसतात। महादेव मुंडे हे परळीतील व्यावसायिक होते। परळी तालुक्यातील भोपला हे महादेव यांचं मूळ गाव। 21 ऑक्टोबर 2023 ला महादेव यांची हत्या झाली। परळीतील वनविभागाच्या कार्यालयासमोरील आवारातच त्यांचा मृतदेह सापडला। महादेव मुंडे यांची हत्या राजकीय हत्या असल्याचा आरोप होतोय। सुरेश धसांनी केलेल्या आरोपानंतर महादेव मुंडेंचं कुटुंबही पुढे आलंय। महादेव मुंडेंच्या कुटुंबानं या प्रकरणी पोलिसांकडे पाठपुरावा करूनही मुंडे कुटुंबाचा अक्षरशः फुटबॉल केल्याचा आरोप त्यांनी केलाय। साहेबाला विचारलं तर सानप साहेब म्हणले हे गुन्हा एनसीबीला वर्ग करा। सानप साहेब एनसीबीला गुन्हा वर्ग का करा म्हणले ती माहीत नाही। मग मी SP साहेबाला ठाकूर साहेबाला जाऊन निवेदन दिलं। मी स्वतः जाऊन माझे वडील, दाजीचे वडील स्वतः जाऊन निवेदन दिलं की त्याची कॉपी आहे निवेदन दिलेली। एनसीबीला गुन्हा वर्ग करा, तरी SP साहेबांना गुन्हा वर्ग केला। नंतर मध्ये बारगळ साहेब आले। बारगळ साहेबाला मी जाऊन भेटलो 2दा। बारगळ साहेब म्हणले तपास करायला। महादेव मुंडे कुटुंबानं या प्रकरणी कोर्टातही धाव घेतली। या प्रकरणाच्या तपासासाठी कोर्टात याचिकाही दाखल केली। आता सुरेश धस यांनी महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी आवाज उठवल्यानं त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल असं वाटू लागलंय। आज जे मीडिया ट्रायल सुरेश धस साहेबांनी केली त्याच्याबद्दल माझे त्यांच्याकडून आभारच आहे। कारण की त्यांनी माझ्या दाजीचं पर्यंत काढलं। ह्याच्यात राजकारणाचा विषय मला काय माहीत नाही, कोणाचे नावं घ्या अगर काही हे असा प्रकार काही झाला नाही। महादेव मुंडे यांच्याप्रमाणे परळीत अनेकांचे राजकीय खून झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। महादेव मुंडेंप्रमाणे त्या खुनांच्या फाईल्सही पुन्हा उघडल्या जाव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, संभाजीनगर।